पलटपाडा आणि CSM 11 संजय 11 CSM पलटपाडाची बॅटिंग आहे. चला पंचांचा इशारा येतोय. बॅट्समॅनची नावं सांगायचे. पलटपाडा बसा तुम्ही इकडे, तुम्हाला बसायला जागा आहे. आकाश आणि राकेश ही जोडी मैदानामध्ये फलंदाजी करत असताना आपल्याला पाहायला मिळते आहे. चला बॅटिंग तुमच्यासाठी बसण्याची व्यवस्था आहे. इकडे बसून घ्या, तुम्ही जागा पकडा तुमची. तर गोलंदाजी मार्कवर पहिल्या षटक घेऊन येतो आहे गोलंदाज दक्ष पहिला चेंडू घेऊन येईल. राईट टाइम ओव्हर द विकेट. पॉवर प्लेचा पहिला षटक घेऊन येतो आहे. पाहूया पहिला चेंडू. राईट टाइम ओव्हर द विकेट. शॉर्ट लेंथ चेंडू. यावेळेला मात्र हलकासा शॉट खेळला जातो आहे. टॅपिंग केलं. अंडरआर्म क्रिकेटमध्ये ज्या पद्धतीने टॅप केलं जातं त्या पद्धतीचा आकार म्हणजे चेंडू टोला देण्याचा होता, पण टॅपिंग केलं आणि निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. पहिला चेंडू पुन्हा एकदा दुसरा चेंडू आपण बघू शकता. सुरेख असं क्षेत्ररक्षण रचलं गेलेलं आपल्याला 30 यार्ड सजवलेला आहे. फुल टॉस. यावेळेला मात्र जागा बनवली जाते आहे, परंतु मिड विकेटला डीप क्षेत्ररक्षण इकडे आपल्याला पाहायला मिळते आहे. नक्कीच पहिल्या षटकामध्ये डीप मध्ये क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळते आहे. डीप मिड विकेट आणि एक्स्ट्रा मिड विकेट कडे क्षेत्ररक्षण आहे. ओके दरम्यान जागा बनवली जाते. डिक्लर झोन कडे जाईल. 2 चेंडू 2 धावा इथे आहेत. खूपच चांगल्या पद्धतीची रणनीती आहे आपल्याला पाहायला मिळते आहे. पलटपाडा एका बाजूला गोलंदाज स्वप्नीलजी पाटील मात्र यष्टीरक्षकाच्या भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. तर पुढचा चेंडू घेऊन येतोय. यावेळेला मात्र टोला देण्याचा प्रयत्न होता. चकवक निर्धाव चेंडू समोर येत असताना पाहायला मिळतो आहे. सुंदर गोलंदाजीचा नजराणा कान मंत्र मात्र दिला गेला स्वप्नील पाटील यांच्याकडून आणि चांगलं कमबॅक आपल्याला पाहायला मिळते गोलंदाजाकडून. 4 चेंडू हाताळले. पहिला डॉट, दुसरा 1, तिसरा 2, चौथा पुन्हा एकदा डॉट दिला. धावसंख्या बोर्डावर आपल्याला 3 पाहायला मिळते आहे. सुरेख गोलंदाजीचा नजराणा मात्र घेऊन येतो आहे गोलंदाज. यावेळेला शॉटचा चेंडू टोला दिला जातो आहे. जेल टिपला जाईल का? ड्रॉप केला जातो आहे आणि एकच धाव येईल. तर धावसंख्या 1 ने वाढते आहे. धावसंख्या 4 पाहायला मिळते आहे. 5 चेंडू हाताळले गेलेले आहेत. पुन्हा एकदा शेवटचा चेंडू घेऊन येईल गोलंदाज संजय 11 CSM. यावेळेला टोला आहे. संधी होती झेलची, परंतु एक धाव येते आहे डिक्लर झोन कडून आणि नक्कीच षटक मात्र संपत आहे. घेऊया डीजे वाला ब्रेक, वाज जाऊ. पाहायला मिळाली. पहिल्या षटकाच्या उत्तरार्धात धावसंख्या 5 वर स्थिरावलेली पाहायला मिळते आहे. तर नक्कीच दोन्ही संघांना विनंती असेल 12वा प्लेयर आमच्याकडे जमा ठेवायचा आहे. आपण यूट्यूब लाईव्ह पाहता आहेत. पांडवाज 11 प्रीमियर लीग 2025 वर्ष 5वे. तर नक्कीच आजचा हा पहिला दिवस गाजवला जातो आहे पंचक्रोशीच्या माध्यमातून. सुरेख पद्धतीने संघ इकडे योगदान देताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. तर यावेळेला गोलंदाज शुभम याला आमंत्रित केलं जातं आहे. 14 नंबरची जर्सी घेऊन मात्र शुभम गोलंदाजी. राईट टाइम ओव्हर द विकेट.
पंचांना पार करत कॅच अँड बोल्डची संधी होती फॉलो थ्रूकडे, परंतु हातातून निसटला आणि संधी मात्र मिळते आहे फलंदाजाला. एक जीवदान दिलं जातं आहे. नक्कीच या जीवदानाच्या मोबदल्यामध्ये कुठपर्यंत मजल मारून दाखवेल फलंदाज, कारण संघासाठी एक भरीव कामगिरी करण्याच्या हेतूने मात्र त्याला ओपनिंग बॅटिंगसाठी पाठवलेला आहे. गोलंदाज पुन्हा एकदा तयारीत. यावेळेला उंच टोला आहे, क्षेत्ररक्षक तैनात आहे. पुन्हा एकदा कॅचला ड्रॉप केलं जाते आहे. टाळ्या मात्र वाजल्या जात आहेत. नक्कीच पलटपाडा संघा यावेळेला मात्र 2 जीवदानं मिळत आहेत फलंदाजाला. आकाश आणि धावसंख्या 1 ने बढती होती आहे. धावसंख्या 6 आपल्याला पाहायला मिळते बोर्डावर. नक्कीच आगे कुछ करण्याची तयारी असली पाहिजे. संजय 11 CSM मात्र 2 वेळा 2 कॅच 3 कॅच ड्रॉप झालेत आपल्याला पाहायला मिळते आहे. तर जीवदान मिळतं आहे. हे जीवदान मात्र नक्कीच महागात पडू नये याची तयारी मात्र करावी लागेल. यावेळेला पुन्हा एकदा उंच टोला आहे. क्षेत्ररक्षक बदलला आहे. यावेळेला जजिंग सुपर आहे. टिपला जातो, कॅच आहे. कम ऑन डी. ओसार वर्सेस CSM 11 संजय 11. संजय तर नक्कीच पुढच्या सामन्याचं अनाउन्समेंट आलेली आहे. तयारीत राहायचं आहे CSM. आणि यावेळेला उंच टोला पुन्हा एकदा लागला आहे. क्षेत्ररक्षक यावेळेला मात्र कुठली चूक करणार नाही. टिपला जातो आहे झेल. कम ऑन डी जेव्हा जाऊ. तर नक्कीच यानंतरचे सामने आपल्याला 4 षटकांचे पाहायला मिळतील. झाला कॅच आउटच्या माध्यमातून डकआउटला परतलेला पाहायला मिळतोय. यावेळेला मात्र हॅट्रिकची संधी आहे गोलंदाजाला. पाहूया शुभम काय हॅट्रिक घेऊन दाखवेल का संघासाठी. यावेळेला मात्र बॅकफुटला हलकासा पुश केला, टॅपिंग केला गेलं आणि एक धाव मात्र चोरटी टिपली जाते आहे. खूपच सुरेख अशी रणनीती आखली, चिकी रन घेतली आणि धावसंख्येला वळण दिलं गेलं. धावसंख्या 7 तसं पाहायला गेलं तर दुसरं षटक मार्गस्थ. 5 चेंडू हाताळले गेलेले आहेत. 2 गडी टिपलेत आणि 2 धावा दिले गेलेले आहेत. फक्त सुरेख अशी गोलंदाजी शुभम यांच्याकडून पाहायला मिळते आहे. पुन्हा एकदा आकाशात स्ट्राईक आपल्याला पाहायला मिळतो आहे. यावेळेला पुन्हा एकदा कॅच आउटच्या माध्यमातून डक आउटला येतोय. कम ऑन डीजे वाज. पाहूया नक्कीच चांगल्या पद्धतीने गोलंदाजीचा मारा मात्र शुभम याने करून दाखवला आणि एका षटकामध्ये 2 धावा आणि 3 विकेटचं पतन आपल्याला पाहायला मिळालं. चला पुढचा सामना यापुढचे सगळे सामने आपल्याला 4 षटकांचे खेळायचे आहेत. एक षटक पॉवर प्लेमध्ये खेळलं जाईल. साई छाया ओसार विरुद्ध CSM 11 संजय यांच्यामध्ये पुढचा सामना आहे.
नक्कीच इनिंग ब्रेकमध्ये मात्र नक्कीच यायचं आहे नाणेफेकीसाठी. साई छाया ओसार संघ तर CSM 11 संजय. यावेळेला गोलंदाजी मार्कवर विपुल यांना आमंत्रित केले जात आहे. तर पाहूया सूरज आणि संदेश ही जोडी मात्र काय कामगिरी करेल. तर सूरज नक्कीच या मैदानावर एक चांगली कामगिरी नेहमीच करत असताना पाहायला मिळतो पलाटपाडा संघासाठी. यावेळेला आज काय कामगिरी करेल पाहूया. नक्कीच जर विकेटचं पतन बघितलं तर 3 गडी आतापर्यंत 3 झटके मात्र पलाटपाडा संघाला मिळालेले आहेत आणि त्याच्या पलीकडे जाऊन सूरज चमकेल का या मैदानावर. यावेळेला जागा बनवतो आहे शॉटला, परंतु नक्कीच मिड विकेटकडे क्षेत्ररक्षण लागलं आणि दुहेरी धाव मात्र टिपली जाते आहे. धावसंख्येचा स्कोरबोर्ड 2 ने हालेल. जबाबदारी आली आहे ती मात्र पेलावी लागेल. सुंदरसा खेळ मात्र नजराणाला आणावा लागेल कारण तिसरं षटक मार्गस्थ. तर धावसंख्या फक्त आणि फक्त 9 बोर्डावर पाहायला मिळते आहे. तर नक्कीच सूरज यांना चमकदार कामगिरी मात्र करून दाखवावी लागेल, चमकावं लागेल या तडपत्या उन्हात. पुन्हा एकदा साजेसा खेळ शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न चकवा खाला आणि चेंडू स्वप्नील यांच्या हातामध्ये स्थिरावताना आपल्याला पाहायला मिळतो आहे. खूपच सुरेख चेंडू. यावेळेला चांगला कमबॅक गोलंदाज विपुल करून देत असताना पाहायला मिळतोय. चेंडू झालेले आहेत 2. पुढचा चेंडू पुन्हा एकदा यावेळेला बाहेर निघून खेळण्याचा प्रयत्न आणि चेंडू वाईटचा इशारा. 1 अतिरिक्त धाव मात्र पुनश्च जमा केली जाईल. धावसंख्या 1010 10 नंबर आपल्याला पाहायला मिळतो आहे. जर्सी नंबर 10 जर आपण बघितलं सचिन रमेश तेंडुलकर एक इतिहास बनवला क्रिकेट विश्वातला. यावेळेला मात्र उंच टोला आणि झेलची संधी ड्रॉप केला जातो आहे. यावेळेला मात्र एक चांगली संधी फलंदाजाला मिळाली आणि आपण बघता हे तर दुहेरी डाव मात्र पुन्हा एकदा टिपली जाते आहे. नक्कीच सूरज मात्र चांगली कामगिरी करण्यासाठी सज्ज आहे. नक्कीच त्याचा मनसुबा असेल की एक बोर्डावर चांगल्या धावेपर्यंत पोहोचायचं, नंतर गोलंदाजीची कर्तबगारी आपण दाखवायची कारण ऑलराऊंडर्स असा हा खेळाडू आहे, कौशल्य आहे त्याच्याकडे. पाहूया आजच्या दिवसात त्यांच्याकडून चमकदार खेळी पलटपाडासाठी खेळेल का तो. यावेळेला मात्र जागा बनवले, ग्राउंड रूटने खेळला जातोय. मिड विकेटला फटका, एकेरी धाव मात्र टिपली जाईल. धावसंख्या 1 ने वाढली. धावसंख्या 13 पाहायला मिळते आहे. 13 ऑन द बोर्ड. खूपच चांगल्या पद्धतीने गोलंदाजीचा मारा आपल्याला ऐकायला मिळतोय. यावेळेला टोला दिला जातो आहे. नक्कीच पाहूया चौकार आहे का षटकार आहे का कॅच आहे. यस, कॅच आउट. कमांड इज वाजाओ. तर नक्कीच CSM संजय 11 संघ जर फायनल जिंकलीत आपण तर रोशनजी पाटील यांच्याकडून 5,000 रुपये कॅश प्राइज लागू झालेला आहे आपल्यासाठी. पाहूया सुरुवातीचा सामना चांगल्या पद्धतीने गोलंदाजीचा मारा. यावेळेला मात्र मिड विकेटला निखिल आणि टिपतोय सुंदर झेल बाउंड्री लाईन जवळ. जजमेंटिंग खूप सुरेख होतं, महत्वाचं ते आहे. त्यांनी बघितलं लाईन कुठे आहे, त्यानंतर चेंडूकडे बघितलं आणि सुपर जजिंग एक चांगला झेल मात्र घेतला आणि फलंदाजाला डकआउटला पाठवलं. यावेळेला पुन्हा एकदा स्ट्रेट ड्राईव्हला उंच टोला आहे. दक्ष करतो आहे, दक्षता घेतो आहे झेल. कम ऑन डीजे वाजव.
षटकं पूर्ण झालेली पाहायला मिळत आहेत. यस, शशिकांत चौधरी यांनी व्यासपीठावर यायचं आहे. शशिकांत चौधरी सर, आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. या व्यासपीठावर आपल्याला आमंत्रित केलं जाते आहे. संदेशजी आपल्याला आमंत्रित करत आहेत. उल्हास यायचा आहे. तर ओसारचे कर्णधार नाणेफेकीसाठी या. CSM11 संजय आपली वाट बघतायत कर्णधार. चला या. तर यावेळेला मात्र चौथं षटक मार्गस्थ प्रतीक घेऊन येतो आहे. नक्कीच एक जबरदस्त ऑलराऊंडर खेळाडू आहे प्रतीक. पाहूया नक्कीच हा संघ यावर्षी आपलं योगदान. तर नक्की शशिकांतजी राऊत यांचं पुष्प चौधरी, शशिकांत चौधरी यांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत केलं जाते आहे. संदेशजी चौधरी यांच्या शुभ हस्ते स्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. पांडवाज 11 प्रीमियर लीग 2025. या दरम्यान पहिला चेंडू मात्र थोडासा चकवा खाला यष्टीरक्षक आणि एक धाव मात्र मिळते आहे. आणि धावसंख्या 1 ने वधारेल धावसंख्या 14 पाहायला मिळते आहे. एकेरीने मात्र आकडा पुढे सरकताना पाहायला मिळतो आहे. यावेळेला सुंदर कमबॅक आउटस्विंग आपल्याला पाहायला मिळतो आहे. सुंदर चेंडू टप्पा खाल्यानंतर थोडा उसळी घेतला, बाहेरून निघाला आणि नक्कीच यष्टीरक्षक स्वप्नील पाटील यांच्या हातामध्ये जाऊन स्थिरावला. निर्धाव चेंडू पाहायला मिळतो आहे. सुंदर गोलंदाजी प्रतीक देत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. 3 चेंडू हाताळलेत, 1 धाव दिली गेलेली आहे. फक्त सुरेख गोलंदाजीचा नजराणा पाहायला मिळतो आहे. आणि यावेळेला मात्र बाउन्सरची वॉर्निंग आपल्याला पाहायला मिळेल. सुरेख चेंडू कारण एक व्हेरिएशन मात्र दिलं जातं. प्रत्येककडे कौशल्य आहे. नेहमीच तो चांगल्या पद्धतीची गोलंदाजी साकारतो. फलंदाजी देखील चांगली देत असताना पाहायला मिळतो. CSM11 संजय संघासाठी नेहमीच भरीव कामगिरीसाठी आपलं योगदान देण्यासाठी सज्ज असतो. या 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 सुरेख सुरेख गोलंदाजीचा नजराणा देताना बीट केलं जात आहे फलंदाजांना. जर विचार केलात की एका बाजूला सूरज आहे तर एका बाजूला कैलास आपल्याला पाहायला मिळतो आहे. नक्कीच एक चांगले फलंदाज असताना मात्र त्यांना थांबून ठेवण्याची कामगिरी गोलंदाज करत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. तर क्षेत्ररक्षकांचा जबाबदारी देखील चोखपणे बजावताना आपल्याला संघ पाहायला मिळतोय. CSM यावेळेला टोला दिला जातो आहे. नो मॅन प्लेसमेंट मध्ये लँडिंग करेल आणि सुरेख क्षेत्ररक्षण आणि डायरेक्ट थ्रो येतो आहे. परंतु 2 धावा परिपूर्ण होताना पाहायला मिळत आहेत. चांगली रनिंग द बिटवीनचा नजराणा देखील दाखवला जात असताना पाहायला मिळतो आहे. सुंदर कामगिरी आहे. धावसंख्या 2 ने सरकेल. धावसंख्या 16 1616 ऑन द बोर्ड. षटक क्रमांक 4 मात्र संपुष्टात येते आहे. प्रतीक सुरेख गोलंदाजी. तर या षटकामध्ये त्यांच्याकडून 3 धावा दिल्या गेल्या. नक्कीच सुंदर सुंदर गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. पहिल्या चेंडूला डॉट, दुसऱ्याला 1, तिसरा, चौथा, 5वा डॉट आणि त्यानंतर शेवटच्या चेंडूला 2 धावा दिल्या. सरकली धावसंख्या 16 वर जाऊन स्थिरावलेली आहे. आता मात्र शेवटचं षटक आहे आणि हे शेवट चला पुढच्या सामन्यासाठी यायचं आहे. नाणेफेकीसाठी साई छाया औसार विरुद्ध CSM11 संजय यांच्यामध्ये पुढचा सामना रंगेल. चला CSM वाले आलेले आहेत. तर ओसार संघ कर्णधार आपण कुठे असतील तर लवकर येऊन राहा नाणेफेकीसाठी. तर शेवटचं षटक घेऊन येतो आहे गोलंदाज. काय नाव गोलंदाजाचं?
पाहूया टोला दिला जातोय सुंदर फटका येतो आहे आउट आउट ऑफ द पार वफ 6 कमांडी जवान संख्या मात्र 22 वर पोहोचती आहे चांगला फटका साकारला सूरज यांच्या फळीने मिड विकेटच्या वरून टोला दिला सुंदर फटका नजराण्याला मात्र आपल्या आलेला आहे नक्कीच पलटपाडा थोडंसं कमबॅक करतो आहे सूरज आता मात्र 5 चेंडू शिल्लक आहेत कुठपर्यंत मजल घेऊन जातो आहे ते मात्र पाहायला मिळणार आहे यावेळेला पुन्हा एकदा हल्ला बोल केला जातो आहे पुन्हा एकदा फटका येतो आहे चौकाराला असताना धाव संख्या 26 वर पोहोचलेली पाहायला मिळते पहिल्या चेंडूला षटकार दुसऱ्याला चौकार नक्कीच अंकुश यांच्या गोलंदाजीचा समाचार घेताना फलंदाज सूरज मात्र तडपताना पाहायला मिळतो आहे खूपच चांगल्या पद्धतीची गोलंदाजीचा नजराणा आहे पण त्याचा समाचार यावेळेला घेतला जात आहे नक्कीच अंकुश यांच्याकडे कौशल्य आहे परंतु यावेळेला मात्र सूरज याने स्वतःला तयार केलं आणि संघासाठी भरीव कामगिरीसाठी सज्ज आपल्याला पाहायला मिळतो आहे धावसंख्या 26 वर पोहोचलेली पाहायला मिळते आहे पाहूया पुढे कुठपर्यंत घेऊन जाईल धावसंख्येला पुढचा चेंडू यावेळेला मात्र फटका फसतो आहे कॅच ड्रॉप केला जातो आहे अखिलेश यांच्या हातातून सुटतो आहे झेल नक्कीच एक मात्र धाव मिळते आहे धावसंख्या 27 ऑन द बोर्ड पाहायला मिळते आहे तर नक्कीच साईनाथ जिक्किनी यांच्याकडून सूरज याच्यासाठी 100 रुपये बक्षीस लागू झालेलं आहे तेच आलेलं आहे नाही वाचलाय चूक केली आणि चुकीची भरपाई एका धावेत द्यावं लागते आहे प्रत्येक यष्टीरक्षकाच्या भूमिकेमध्ये होता आणि परंतु सहजगत्या आउट करण्याच्या माध्यमातून विचार केला परंतु स्टंपला बॉल लागला नाही कारण बेल्स पडल्या नाहीत नक्कीच हे मात्र एक जीवदान मिळते आहे स्ट्राईकला रोटेट करण्याचं काम होतं केलं गेलं विकेट सुद्धा बचावली गेली एक धाव सुद्धा मिळाली धावसंख्या 28 पाहायला मिळते आहे चेंडू अजून सुद्धा 2 शिल्लक आहेत कामगिरी मात्र पुन्हा एकदा सूरज याच्याकडे आहे तर सूरज यांच्या एक षटकार एक चौकाराला साईनाथ जिक्किनी यांनी आपल्याला 100 रुपये बक्षीस दिलेलं आहे नक्कीच आज मात्र साईनाथ जिक्किनी यांनी ठरवलेलं आहे की जास्तीत जास्त प्रोत्साहन द्यायचं सगळ्याच संघांना प्रोत्साहन द्यायचं ज्याची चांगली कामगिरी आहे त्यांचं प्रोत्साहन आणि गौरव नक्कीच करण्याच्या भूमिकेमध्ये आता साईनाथ जिक्किनी आहेत तर नक्कीच सूरज याची चमकदार खेळीने मात्र त्यांना पुन्हा एकदा गौरवान्वित करण्याचं मजबूर केलं गेलं यावेळेला मात्र ग्राउंड रूटने शॉट खेळला जातो आहे धाव पूर्ण होईल का नाही पंचांचा हात वरती कम ऑन डीजे वाजाव धन्यवाद डीजे मिळते आहे नवा फलंदाज मैदानात पोहोचतो आहे काय नाव आहे फलंदाजाचं प्रणय पाहूया प्रणय काय करतात शेवटचा चेंडू नक्कीच एक थकला असेल गरम जबरदस्त होते आहे चांगलं स्पीड दाखवलं कारण
उभं राहणं एवढा वेळपर्यंत तेही देखील कौशल्य लागतं. तर आता शेवटचा चेंडू नक्कीच 19 धावांची भली मोठं खेळी मात्र संघामध्ये चांगलं योगदान. सूरज याचं नाव जेव्हा येतं मी चेहऱ्याने ओळखत नाही परंतु नाव आलं सूरज पलाटपडा आला का मला लक्षात आहे काय तो खेळ काय तो गोलंदाजी काय ते षटकार आणि लगेच माझी ट्यूब पेटते लगेच की नक्कीच हा उत्कृष्ट अष्टपैलू असा हा खेळाडू आहे. आणि यावेळेला रन आउट केलं जात आहे. धावसंख्या स्थिर
गोल जिंकलेला आहे. तर आता पाहूया यस CSM11 संजय या संघासाठी देखील पहिला जो कोणी षटकार मारेल त्या षटकाराला साईनाथ किनी यांच्याकडून 100 रुपये लागू झालेत. तो पण बॅटनर्स निखिल आणि प्रतीक ही जोडी मैदानामध्ये गेलेली आपल्याला पाहायला मिळते आहे. गोलंदाज मार्कवर गोलंदाज राकेश ऑन आपल्याला पाहायला मिळतो आहे. तर नक्कीच पॉवर प्ले पहिलं षटक आपल्याला घेऊन येतो आहे. चेंडू खेळला जातो, हलका फुलका टॅप केला जातोय, क्षेत्ररक्षण करेल तोपर्यंत धाव मात्र पूर्ण केली जाते आहे. खातं उघडलं जाते आहे. CSM11 संजय संघ आपल्याला पाहायला मिळतोय. 2 संघ आहेत. नक्कीच पहिल्या सकाळच्या सत्रामध्ये एक चांगला सामना विजय करून घेतला आणि ह्याच्या पुढचा सामना त्यांच्या आता जो साई छाया ओसार यांच्यामध्ये लागेल. तर एक संघ आता आपल्याला पलटपाडासोबत खेळताना पाहायला मिळतो आहे. विजयी लक्ष्य मात्र 3-0 30 धावांचं दिलं गेलेलं आपल्याला पाहायला मिळते आहे. तर पाहूया पुढचा चेंडू. यावेळेला हलकासा कट आणि डिक्लेअर झोन. एकेरी धाव. नक्कीच डिक्लेअर झोन मध्ये जेव्हा चेंडू जातो इकडे मात्र थोडंसं खेळाडूला तयारीत राहावं लागेल, कारण ज्या पद्धतीने आपण बघू शकता थर्डमॅनकडे डिक्लेअर झोन आहे, स्क्वेअर लेग फाईन लेग मध्ये डिक्लेअर झोन आहे, लॉंग लेग तुमच्यासाठी खुल्ली आहे, मिड विकेट खुल्ली आहे, पॉइंट खुल्ला आहे. तर यावेळेला मात्र टोला सुपर हिट हुप अँड शॉट काय पकडला जातोय पाहूया. पंचांचा इशारा काय आहे, जाग्यावर थांब.
पद्धतीचा झेलवर मात्र निखिलला डकआउटला परतावं लागतं आहे. काय नजराणा पाहायला मिळतो आहे, सुरेख सुरेख नजराणा. नक्कीच धावसंख्या 2 वर स्थिरावलेली आहे. एक गडी बाद आणि नवा फलंदाज मैदानामध्ये जातो आहे. फलंदाजाचं नाव दक्ष आपल्याला पाहायला मिळतो आहे. नवा फलंदाज मैदानात येताना पाहायला मिळतो आहे. यावेळेला वाईटचा इशारा येतो आहे. नक्कीच अवघं 30 धावांचं उद्दिष्ट आपल्याला दिलं गेलेलं असताना मात्र सुरेख सुरेख गोलंदाजी. पुन्हा एकदा बॅकफुटवर उंच टोला. यावेळेला पुन्हा एक कॅच टिपला जातो आहे. दुसरं विकेटचं पतन दक्ष. या काय सुरेख गोलंदाजीचा नजराणा पाहायला मिळतोय आपल्याला. जबरदस्त कॅच आधीच. नक्कीच काउंट बॅलन्स कमी, परंतु काय बेधक गोलंदाजीचा मारा पाहायला मिळतो. बेहतरीन नजारा दिखाई दे रहा है इस वक्त. गेंदबाज हावी होते नजर आ रहा है. पहली ओवर में खूबसूरत गेंदबाजी का नजारा. स्कोर रुका हुआ है 3 पे और अभी तक गेंदें पेश की गई है 4. बिल्कुल बढ़िया राकेश की आकाश की गेंदबाजी, बहुत ही हुनरता राकेश की गेंदबाजी, बिल्कुल बढ़िया गेंदबाजी निहारते हुए नजर आ रहे हैं. निखारा जा रहा है, लेकिन इस वक्त चिवट बल्लेबाज आए हैं स्वप्निल पाटिल है, जिनका नाम न हल्के सी के कट डिक्लेयर जोन में एक के रन मिला दिए है. अपने स्कोर बोर्ड में हल्के से नजारा दिखाया है. बिल्कुल धीमी गति से एक तरफ का अटैकिंग बल्लेबाज है प्रतीक. तो देखेंगे नजारा. इस ओवर की अगली गेंद लेके आएंगे गेंदबाज. बहुत ही बढ़िया गेंद आई. नहीं, बिल्कुल नहीं. हाँ, मेहनत का रंग मीठा होता है. मेहनत करनी पड़ेगी, हर तरफ कोशिश करनी पड़ेगी, जहां तक जीत का उद्देश्य रहेगा. चला सीएसएम आपण निर्णय कळवायचा आहे. नाणेफेक आपण जिंकलेली आहे. गोलंदाजी यस, गोलंदाजी स्वीकारली आहे. तर साई छाया ओसार आपल्याला फलंदाजीसाठी उतरायचं आहे. पुढचा सामना 4 षटकांचा असणार आहे. 1 षटक पॉवर प्ले असणार आहे. चला तर एका षटकाच्या समाप्तीनंतर मात्र धावसंख्या 4 वर स्थिरावलेली पाहायला मिळते आहे. 2 विकेटचं पतन देखील आपल्याला पाहायला मिळते आहे. खूपच सुंदर षटक राकेश यांचं हाताळलं गेलं. यावेळेला मात्र गोलंदाज चंद्रकांत चंदू याला आमंत्रित केलं गेलेलं आहे. पाहूया चंदू यांची गोलंदाजी. यावेळेला स्वप्निल ऑन स्ट्राइक पाहायला मिळते. देखते हैं क्या होगा नजारा. बहुत ही बढ़िया तरीके से हल्के से पुश किया गया है. यहाँ पे रन लेना चाहते थे प्रतीक, लेकिन पीछे लौटा दिया और बाल बाल बचे हैं. जिस तरीके से गेंद आई, पलक झपकी नहीं, थ्रो दे दिया और बहुत ही बढ़िया नजारा देखने को मिला. डॉट गेंद सामने आई. बिल्कुल बेहतरीन गेंदबाजी. मुकाबला कड़वा है थोड़ा, लेकिन सच्चा है. दिल जीतने वाला मैच है. यहाँ पे देखिए हल्के से कट और डिक्लेयर जोन. स्ट्राइक को रोटेट किया जाएगा. बिल्कुल उद्देश्य 30 रन दिए हैं, ज्यादा नहीं है, लेकिन अगर आप इरादे से खेलेंगे, अच्छी तरीके से खेलेंगे, पिच अभी तक गेंदबाजों को अच्छा साथ दे रही है. जिसने जिसने बड़े वार करने का प्रयास किया, डकआउट में लौटा दिया. अच्छे अच्छे बल्लेबाजों के पसीने छूट गए हैं आज. बहुत ही बढ़िया नजारा देखने को मिला है. तो देखते हैं इस वक्त अगली गेंद प्रतीक के लिए क्या नजारा लेके आती है. और यहाँ पे आप सब के बाहर की गेंद
थोड़ा सा अंदरूनी किनारा लेके और एक रन चुरा लिया है फिर एक बार। बिल्कुल ये कंटिन्यूटी है, एक में भी बहुत ताकत है, इसके आगे जितने भी जीरो लगते हैं अमाउंट बढ़ती बढ़ती और बढ़ती जाती है, लेकिन इसीलिए तो कहा जाता है एक बहुत जरूरी है। हाँ यस, बहुत ही बढ़िया तरीके से फिर एक बार खूबसूरत गेंद को पेश किया गया। स्वप्निल जी देख रहे होंगे कि कैसे गेंदें आती है, हालांकि अच्छे बल्लेबाज है लेकिन जब भी चकमा खाते हैं टप्पा खाने के बाद थोड़ा सा लो हो जाती है, कहाँ जाती है पता नहीं चलता है। टेक्निकल शॉट से टेक्निकल गेम को खेलना पड़ेगा। यहाँ पे एक मौका स्वप्निल जी को भी मिला है, डायरेक्ट हिट करना चाहते थे और हल्के से अगर करते तो शायद निशाना बना पाते थे, लेकिन जोर से करने गए इसलिए निशाना लगा नहीं और क्रीज में अभी तक खड़े हैं स्वप्निल। 7 बना हुआ है स्कोर, धीरे धीरे होले होले करना है, जीत की तरफ कदम कदम बढ़ा के खेलना है। दिल्ली ज्यादा दूर नहीं है, नजदीक है, लेकिन यहां पे एक बहुत ही बड़ा शॉट परावर्तित किया गया है 6 रनों के लिए। कम ऑन डीजे जाओ। दुसरे म्हणजे बाळासाहेब ठाकरे, नक्कीच त्यांच्या पलीकडे जाऊन, कारण समाजसेवा आणि समाजसेवा कुठल्याही पद्धतीने राजकारणात नाही, जे काही करायचं ते हिंदू हृदय सम्राट म्हणून कीर्ती करायचं आणि त्या मानानेच त्यांनी कार्य त्यांची दाखवले। वळूया पुन्हा एकदा मैदानात, कैलास घेऊन येतोय तिसरं षटक, पॉवर प्लेचा खेळ संपलाय, धावसंख्या 13 वर पोचलेली आहे, अजून सुद्धा 17 धावांची गरज आहे। पाहूया 17 धावांचं लक्ष्य, 18 चेंडू 17 धावा, साधं सोपं लक्ष आहे। सुरेख चेंडू हलकासा पुश करता आहेत यावेळेला मात्र सिली मिड ऑफ कडे आणि एकेरी धाव, स्ट्राईकला रोटेट करण्याची कामगिरी, नक्कीच हेच कामगिरी करावी लागेल जोपर्यंत तापलेली पिच आहे। नक्कीच प्रतीक मात्र एक घाणाघाती षटकाराने खेळत असताना पाहायला मिळतं, टर्निंग पॉइंट दिला त्याच्या षटकाराने, बघितलं चेंडू आला, दिशा कुठली द्यायची हे पहिलं तर निवडलं आणि आउट ऑफ द पार एक्स्ट्रा मिड विकेटला सुंदरसा षटकार पाहायला मिळाला आणि काय खेळ साकारला जात असताना पाहायला मिळतो आहे। परंतु गोलंदाज कैलास हा देखील एक सुंदर गोलंदाजी देत असताना पाहायला मिळतोय। धावसंख्या 1 ने वाढते आहे, धावसंख्या 14 पाहायला मिळते बोर्डावर या वेळेला, 1 for 14 ऑन द बोर्ड। यावेळेला चांगली जागा बनवली, क्षेत्ररक्षक तैनात आहे, नक्कीच काय सुरेख क्षेत्ररक्षण, फक्त थ्रो मात्र नक्कीच थोडासा खराब झाला होता, कव्हरिंग सुरेख पाहायला मिळालं। एकेरी एकेरी धाव, टर्निंग पॉइंट वाली धाव आपल्याला पाहायला मिळते आहे, धावसंख्या सरकते आहे, 15 वर पोहोचते आहे, अजून सुद्धा 15 धावांची गरज आहे। सुरेख चेंडू हलकासा पुश केला, मान सन्मान दिला, कारण गरज आहे मान सन्मानाची, आणि त्यानंतर नजर कैदेत करायचं आहे चेंडूला, 15 धावांचं लक्ष अजून सुद्धा साध्य करायचं आहे। नक्कीच कामगिरी केली जाईल, परंतु चेंडू काय भेदक मारा देतो आहे, नजराणा दाखवतो आहे, सुंदर सुंदर चेंडूंचा नजराणा आपल्याला पाहायला मिळतो आहे आणि चेंडू सोडला, स्विंग झाला, एसटी उकडून गेला, क्लीन बोल्ड, कमॉन डीजे।
तर काय डीजे आमचे गाणी वाजवतायत नक्कीच. छत्रपती शिवरायांचं नाव गाजताय येणारा रविवार 19 तारीख आपण बघतील नक्कीच. 19 तारखेला मात्र तिथीनुसार शिवरायांची जयंती येते आहे. तर या मैदानावर देखील साकारली जाईल, साजरी केली जाईल सकाळी ठीक ठीक 10 वाजता. तर नक्कीच संडे ग्रुप जे या मैदानावर उपस्थित असतात त्या सर्व खेळाडूंना विनंती आहे की शिवजयंती आपल्याला या मैदानावर साजरी करायची आहे. आपली उपस्थिती अनिवार्य आहे असं आमंत्रण संदेश चौधरी यांच्याकडून आलेलं आहे. तर नक्कीच पाहूया. नवीन फलंदाज अंकुश मैदानामध्ये गेलेला आहे. प्रत्येक याला मात्र 7 गुणाचे मिळते आहे. दरम्यान स्वप्नील यांनी चेंडू सोडला, स्विंग झाला, मध्ये आला आणि यष्टी घेऊन गेला. यावेळेला टॅप केला जातो आहे. सुंदर टॅप आहे. क्षेत्ररक्षक करेल. दुहेरी धावेची संधी आहे. पूर्ण केली जाईल. यात काय वाद नाही. नाद करायचा आहे. एक एक पाऊल पुढे सरकायचं आहे. हे चित्र दाखवलं जात आहे फलंदाजीच्या माध्यमातून. आता मात्र धावसंख्या 17 बोर्डावर लागलेली पाहायला मिळते आहे. 13 धावांची अजून सुद्धा गरज आहे. चेंडू झालेले आहेत 5. 13 चेंडू 13 धावा. समीकरण जबरदस्त. जेवढे चेंडू तेवढ्याच धावा बनवायच्या आहेत. पाहूया यावेळेला अंकुश. यावेळेला मात्र पुढे एकदा टकचा आवाज. ग्राउंड रूट कव्हर क्षेत्रामध्ये एकेरी धाव. नक्कीच काय क्षेत्ररक्षित केला जातो आहे. सुंदर पद्धतीच्या कामगिरी मात्र केली जात असताना पाहायला मिळतो आहे. गोलंदाज कैलास आपल्याला पाहायला मिळतो आहे. षटकाची समाप्ती. धावसंख्या 18. 12 चेंडू 12 धावांची गरज. आता मात्र गोलंदाज कोण येणार आहे. राकेश पुन्हा एकदा आपलं वैयक्तिक दुसरं आणि संघाकडून चौथं षटक घेऊन येतो आहे. 12 चेंडू 12 धावा. 2 फलंदाज जबरदस्त मैदानात उभे आपल्याला पाहायला मिळत आहेत. एका बाजूला अंकुश, एका बाजूला स्वप्नील. ही जोडी मात्र कामगिरी करण्यासाठी स्वप्नील नाही प्रतीक, ही जोडी मात्र कामगिरी करण्यासाठी सज्ज आपल्याला पाहायला मिळते आहे. पाहूया. 12 चेंडू 12 धावा. गोलंदाज राकेश. यावेळेला फटका बसतो आहे. संधीचं सोनं टिपला जातोय. जेल गरीबा. नक्कीच उगवला तारा तिमिर हारा. अवघा शिवाजी राजा. नक्कीच हिंदवी स्वराज्य आपल्या उरात अवघ्या 16व्या वर्षी घेऊन निघून गेले आणि हिंदवी स्वराज्य स्थापन देखील करून दिलं, दाखवलं. जे अशक्य होतं, वाटत होतं. आणि असंच गाणं आपल्याला डीजे मास्टर देताना पाहायला मिळत आहेत. नवा फलंदाज अखिलेश. पाहूया. शुभम गेलाय का. याचा सुंदर चेंडू मात्र हाताळला झाला आहे. काय 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 प्रेशराईज केलं जात आहे. भेदक गोलंदाजीचा मारा येतो आहे. सतीश चौधरी यांना व्यासपीठावर आमंत्रित केलं जात आहे. सतीश चौधरी सर यायचं आहे व्यासपीठावर. आपलं स्वागत आहे. या आपल्याला आमंत्रित केलं जाते आहे. सतीश चौधरी या या व्यासपीठावर या. कहा जाता है जीते हुए इंसान का अनुभव, हारे हुए इंसान की सलाह। और इस वक्त खेला गया है, क्या बढ़िया प्रयास था, मौका मिला है, एक से होंगे संतुष्ट। बिल्कुल अभी मैंने कहा था कि जीते हुए इंसान का अनुभव, हारे हुए इंसान की सलाह और खुद का दिमाग
इंसान को कभी हारने नहीं देता, बस दिमाग चलाना पड़ेगा, जीत के लिए प्रयास करना पड़ेगा, क्योंकि जीत दोनों तरफ अभी भी जारी है। 50-50 में मैच चल रहा है, कुछ भी हो सकता है, कहां पे जाएगा कहना मुश्किल है। यहां पे देखिए शॉट फंसा हुआ है, कैश ड्रॉप, मौका मिला है, प्रतीक को मौका मिला है, सुनहरा मौका है, रनिंग द बिटवीन का काफी अच्छा नजारा है, 2 में तब्दीली लाई है, स्कोर बनेगा 21-21 ऑन द बोर्ड। वाह वाह, ये टर्निंग पॉइंट हो सकता था, लेकिन मौका गवा दिया है, मौके के तलाश में थे कहीं ना कहीं इस विकेट के, लेकिन वो मौका खोया है, बिल्कुल बिल्कुल खोया है। गेंदे 4 बनी है, 8 गेंदे 9 की दरकार है, 8 गेंदे 9 की दरकार अभी भी शेष है, रोमांच जारी है, बिल्कुल बिल्कुल पहला दिन है इस टूर्नामेंट का और रोमांच अभी से शुरू है, बहुत ही बढ़िया, बिल्कुल करना पड़ेगा। यहां पे देखे फिर एक बार शॉट फंसा हुआ है, इस वक्त पकड़ा कैच, कमांडी जवाब, बड़ी आता मात्र 7 चेंडू 9 धावांची गरज, फलंदाज कोण गेलाय, निरंजन, टर्निंग पॉइंट, वाह 6। धन्यवाद डीजे। 3 धावांची गरज आहे, यस 6 चेंडू 3 धावा, रंगलाय सुंदर सामना, नक्कीच तर निरंजन यांच्या फळीतून सुंदरसा षटकार आपल्याला पाहायला मिळाला, जबरदस्त फटकाबाजी येतात बघितलं, हाफ स्टंपवर चेंडू आहे, संधी आहे, पॉइंट कव्हरच्या मध्ये शॉटला परावर्तित केलं, मनगटात ताकद घेतली, आत्मविश्वासाने फटका साकारला आणि टर्निंग पॉइंट घेऊन आला CSM 11 संजय संघासाठी। 6 चेंडू 3 धावा, गोलंदाज कोण आहे, सूरज गोलंदाज आहे, पाहूया या चमत्कारिक गोलंदाजाच्या माध्यमातून काय केलं जाते आहे कामगिरी। यस 3 धावांची गरज आहे, ऑन स्ट्राइक शुभम आपल्याला पाहायला मिळतो आहे, पाहूया पहिला चेंडू घेऊन येतो आहे या वेळेला सूरज। चला थोडीशी घाई करा, चला थोडीशी घाई करा। या क्षेत्ररक्षणामध्ये थोडंसं परिवर्तन आपल्याला पाहायला मिळतंय, 30 यार्ड मध्ये थोडं क्षेत्ररक्षण घेतलं गेलेलं आहे, नक्कीच शुभम यांच्यासाठी मात्र रणनीती बदलली गेलेली पाहायला मिळते आहे। या LBW पंचांची मुंडी हालली, कमांडीजे
विजय बिल्कुल बिल्कुल कहाँ जाता है जो हो गया उसे सोचा नहीं करते, जो मिल गया उसे खोया नहीं करते, हासिल उन्हें होती है सफलता जो वक्त और हालातों पे रोया नहीं करते। बिल्कुल बिल्कुल सूरज की गेंदबाजी ने क्या करके दिखाया। भरत चिखलीकर, प्रणय आणि प्रणित यांचं हार्दिक हार्दिक स्वागत आहे पांडवास 11 प्रीमियर लीग 2025। स्वागतम सुस्वागतम या सर विराजमान व्हा। चांगला सुरेख सामना रंगलाय। 5 चेंडू 3 धावांची गरज आहे। सूरज गोलंदाजी करतोय, पहिल्या चेंडूला विकेट टिपला आहे। पाहूया यावेळेला फुल टॉस हलकासा कट शॉट लेग कडे एकेरी धाव। नक्कीच सुरेख सुरेख यावेळेला 4 चेंडू 2 धावा कंपल्सरी 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 चेस करायचा आहे। 4 चेंडू 2 धावा निव्वळ 30 धावांचं उद्दिष्ट होतं, परंतु काय बेधक गोलंदाजी राकेश यांची बघितली, चंद्रकांत यांची बघितली, कैलास यांची आणि आता सूरज मात्र सुंदर गोलंदाजी देत असताना यावेळेला मात्र लेगबायच्या माध्यमातून 1 धाव येते आहे। आता मात्र 3 चेंडू 1 धावेची गरज आहे। 3 चेंडू 1 धावेची गरज। पलाटपाडा विरुद्ध CSM 11 संजय यांच्यामध्ये रंगलेला हा सामना आपल्याला पाहायला मिळतो आहे। तर नक्कीच 3 चेंडू एकच पाहिजे ना, 3 चेंडू ना, 3 चेंडू 1 धाव। यावेळेला मात्र वाईट आणि संघ विजय होतो CSM